साधारणपणे जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाचा विचार करतो ना, तेव्हा तिथे एका अचूकतेची, एका स्पष्टतेची अपेक्षा असते. हो, अगदी इंजिनिअरिंग सारखी स्पष्टता हवी असते आपल्याला. बरोबर. म्हणजे एखाद्याचा हात मोडला की एक्स-रे मशीनमध्ये ती पांढरी तुटलेली रेष स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की हे बघा, इथे हाड मोडलंय. तो एकदम ब्लॅक अँड व्हाईट प्रकार असतो, मोडलेला आहे किंवा नाही. मानवी मेंदूलाही अशी स्पष्टता खूप आवडते. हो ना, कारण ती गोष्टींना एका विशिष्ट चौकटीत बसवते. पण जेव्हा आपण मानवी मन, निसर्गाचे गूढ आणि इतिहासाच्या जगात प्रवेश करतो, तेव्हा हा एक्स-रे मशीन अचानक बिघडतो. नक्कीच. तिथे सगळंच अंधुक आणि रहस्यमय व्हायला लागतं. अगदी. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका पुसट जगात, म्हणजे तथ्य आणि जादूमधील रेषा पुसट करणाऱ्या जगात प्रवेश करणार आहोत. आजचा आपला विषय मराठी साहित्यातील बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 79 वरील एका अत्यंत विलक्षण उतार्यावर आधारित आहे. हा खरं तर फक्त एका पानाचा उतारा आहे, पण तो स्वतःतच एक संपूर्ण विश्व सामावून आहे. यात केवळ कथा नाहीये, तर मानवी मर्यादांची जाणीव करून देणारा एक मोठा कॅनव्हास आहे. आणि या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की या एकाच पानावरील मजकुरात लपलेला इतिहास, निसर्गाचे गूढ, गुप्त हेरगिरी आणि मानवी भावनांचा जो अद्भुत संगम लेखकाने साधला आहे, तो उलगडून दाखवणे. हा उतारा वाचायला जेवढा रहस्यमय वाटतो, त्यातील पदर तितकेच खोल आहेत. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. हो, नक्कीच. सुरुवात कुठून करायची? सुरुवातीलाच बाजिंद नावाची एक अत्यंत गूढ, अमानवी शक्ती खंडोजी नावाच्या पात्राशी बोलत आहे. आणि पहिल्याच संवादात बाजिंद स्पष्ट करतो की त्याचे जे काही अथांग आणि गुप्त ज्ञान आहे, ते तो आता फक्त हिंदवी स्वराज्यासाठी आणि पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्या पवित्र कार्यासाठी वापरणार आहे. हे वाचायला खरंच खूप रोमांचक वाटतं. पण मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. बाजिंद ही जंगलात राहणारी, निसर्गाशी एकरूप असलेली एक अतींद्रिय शक्ती आहे. मानवी राजकारण, सत्ता संघर्ष किंवा राज्यांच्या सीमा याच्याशी एका गूढ शक्तीचा काय संबंध? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे निसर्गाच्या दृष्टिकोनातून माणसांचे राजकीय लढे अत्यंत क्षुद्र असायला हवेत ना? मग एखादी गूढ शक्ती अचानक स्वराज्यासारख्या राजकीय मोहिमेला पाठिंबा का देते? हे अगदी एखाद्या सुपर हिरोने स्वतःहून आपली शक्ती एका महान कार्यासाठी अर्पण करण्यासारखे आहे. इथं सर्वात रंजक गोष्ट ही आहे की हा विरोधाभास वरवरचा आहे. जर आपण तत्कालीन इतिहासाच्या तत्वज्ञानात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा लढा हा केवळ भौगोलिक सीमा वाढवण्याचा किंवा राजकीय सत्तेचा लढा नव्हता. अच्छा, म्हणजे तो एक नैतिक लढा होता, असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. समकालीन साहित्यात आणि लोकभावनेत स्वराज्याला धर्मराज्य किंवा न्यायाचे राज्य मानले गेले. आणि निसर्गाचा मूळ नियम काय असतो? संतुलन. हो, संतुलन आणि न्याय. बाजिंदची स्वराज्यप्रती असलेली ही निष्ठा हे दर्शवते की महाराजांचे ध्येय हे इतके उदात्त होते की ते मानवी राजकारणाच्या पलीकडे जाऊन निसर्गाच्या न्यायाशी सुसंगत झाले होते. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा माणसाचा लढा शोषणाविरुद्ध असतो, तेव्हा निसर्गही त्याला आपलासा मानतो, हा विचार इथे मांडलाय तर? होय, हा अत्यंत खोल विचार लेखकाने या एका विधानातून मांडला आहे. हे खूपच पटण्यासारखं आहे. पण जर बाजिंद स्वराज्याला आपले गुप्त ज्ञान देत आहे, तर हे ज्ञान नक्की कोणत्या स्वरूपाचे आहे? कारण उतार्यात पुढे बाजिंद खंडोजीला जे सांगतो ते केवळ तत्वज्ञान नाहीये. नाही, अजिबात नाही. ते अत्यंत सामरिक आणि रणनीतिक आहे. हो, कारण तो सांगतो की गेले 6 महिने जंगलातील घारी गिधाडे तुझ्यावर पाळत ठेवून आहेत. आणि यातला सर्वात मोठा धक्का कधी बसतो माहितीये? जेव्हा बाजिंद यशवंत माचीचा उल्लेख करतो. आता इथेच खरी रंगत येते. वय, खंडोजी जेव्हा यशवंत माचीची कुस्ती खेळायला जाणार होता, तेव्हा स्वराज्याचे प्रमुख गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी खंडोजीवर जी अत्यंत गुप्त जबाबदारी सोपवली होती, ती माहिती बाजिंदला या पशुपक्ष्यांनीच आणून दिली होती. अरे बापरे! आपण बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेरगिरीच्या कथा ऐकल्या आहेत, पण इथे तर चक्क पशुपक्षी बहिर्जी नाईकांच्याही पुढचे गुप्तहेर निघाले आहेत. हे कसं शक्य आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर इथे साहित्यातील मॅजिकल रिअलिझम किंवा जादुई वास्तववाद या प्रकाराचा अत्यंत उत्तम वापर दिसतोय. म्हणजे हे काही हॅरी पॉटरसारखं जग नाहीये? नाही, तसं पूर्णपणे वेगळं काल्पनिक जग नसतं हे. या साहित्य प्रकारात
आपल्या रोजच्या खऱ्याखुऱ्या आणि ऐतिहासिक जगात जादुई घटना अत्यंत सामान्य असल्यासारख्या घडतात. अच्छा, म्हणजे पात्रांना त्याचा अजिबात नवल वाटत नाही. बरोबर. इथे बहिर्जी नायक हे एक ऐतिहासिक आणि वास्तववादी पात्र आहेत, पण त्यांना आकाशात उडणाऱ्या घारी आणि गिधाडांनी गुप्तहेरगिरीत मागे टाकणे हे जादुई वास्तव आहे. पण हे प्रॅक्टिकली कसं शक्य आहे? बहिर्जी नाईक हे तर गुप्तहेरगिरीचे चालते बोलते विद्यापीठ मानले जातात. ते वेषांतर करण्यात पटाईत होते, शत्रूच्या गोटात सहज मिसळून जायचे. त्यांच्यासारख्या माणसाची अत्यंत गुप्त योजना आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना कशी समजू शकते? यामागचं शास्त्र किंवा लॉजिक अत्यंत अचूक आहे. हे बघा, मानवी गुप्तहेर कितीही निष्णात असला तरी त्याला लपावे लागते, वेषांतर करावे लागते. हो, एखादा अनोळखी माणूस गावात आला की संशय निर्माण होतोच. पण निसर्गातील पक्षी, त्यांच्याकडे कोणी संशयाने पाहतच नाही. आकाशात घिरट्या घालणारी घार किंवा झाडावर शांत बसलेले गिधाड हे निसर्गाचे अत्यंत सामान्य घटक वाटतात. खरंच की, माणसाच्या अहंकाराला असं वाटत असतं की आपण सुरक्षित आहोत, कुणीही ऐकत नाहीये. पण बाजिंदासाठी हे पक्षी सजीव कॅमेरे आहेत. निसर्गाची स्वतःची एक भाषा असते. पक्ष्यांचे उडण्याचे पॅटर्न, त्यांच्या आवाजातील बदल. बापरे, म्हणजे बहिर्जी नाईकांची योजना माणसांपासून गुप्त होती, पण निसर्गाच्या या डोळ्यांपासून ती लपून राहू शकली नाही. अगदी. कारण निसर्ग सगळीकडे उपस्थित आहे. माणूस जेव्हा निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होतो तेव्हा त्याला ही भाषा समजायला लागते. हे खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. एखादा माणूस जंगलातून चाललाय, त्याला वाटते तो एकटा आहे, पण झाडांवरची प्रत्येक हालचाल त्याची नोंद घेत आहे. ही माहिती मिळवण्याची पद्धत झाली. हो, पण बाजिंद केवळ माहिती मिळवून थांबत नाही. बरोबर, तो मानवी कृतींवर नियंत्रण मिळवतोय. तो खंडोजीला त्याच्या चुकांची जाणीव करून देतो. सावित्रीवर असलेला खंडोजीचा जीव आणि बेरडांच्या हल्ल्यात कर्तव्य सोडून तो जी चूक करणार होता, हे बाजिंदाला आधीच माहीत होतं. हो, आणि बाजिंद स्पष्ट सांगतो की या घटना आपोआप घडल्या नाहीत. तो अत्यंत ठामपणे म्हणतो की तुम्ही इथे आला नसून आणले गेला आहात. म्हणजे खंडोजी नाईलाजाने दरीत उडी टाकून भिल्लांच्या भीतीने पळत इथे आला नाहीये. नाही. मला तर हे अगदी बुद्धिबळाच्या खेळासारखं वाटतं. खंडोजीला वाटत होतं की तो स्वतः निर्णय घेतोय, दरीत उडी मारतोय, भिल्लांपासून वाचतोय, पण तो तर फक्त एक प्यादा होता, ज्याची चाल बाजिंदा आधीच ठरवत होता. अत्यंत अचूक उपमा आहे ही. मानसशास्त्रामध्ये याला चॉईस आर्किटेक्चर किंवा पर्यायांची रचना करणे असे म्हणतात. बाजिंदने खंडोजीला ओढत तिथे आणले नाही. म्हणजे त्यांनी फक्त तशी परिस्थिती निर्माण केली. हो, त्याने खंडोजीच्या भोवती अशी परिस्थिती निर्माण केली जिथे खंडोजीला वाटेल की तो स्वतःच्या इच्छेने निर्णय घेत आहे. बाजिंदने खंडोजीच्या 2 अत्यंत आदिम मानवी भावनांचा वापर केला. सावित्रीवरचे प्रेम आणि भिल्लांची भीती. अगदी बरोबर. जेव्हा माणसाच्या जीवाला धोका असतो तेव्हा तो अत्यंत अपेक्षित आणि मर्यादित विचार करतो. बाजिंदने हेच हेरले. त्याने भीतीचे असे जाळे विणले की दरीत उडी मारणे हा एकच पर्याय खंडोजी समोर उरला. पण एक सेकंड, इथे थोडा वेगळा विचार करूया. आपण बाजिंदावर इतका अंधाळा विश्वास का ठेवायचा? म्हणजे असंही असू शकतं ना की खंडोजी खरंच योगायोगाने तिथे पोहोचला, भिल्लांच्या हल्ल्यातून वाचत भरकटला, आणि बाजिंद फक्त एक ब्लफ करतोय. स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी तो खंडोजीच्या दुर्दैवाचं श्रेय स्वतःकडे घेत असेल, नाही का? हा संशय अतिशय रास्त आहे आणि मानवी तर्क असाच विचार करतो. पण लेखकाने या संशयाला जागाच ठेवली नाहीये. का बरं? कारण जेव्हा बाजिंद हे सत्य सांगतो की तू आणला गेला आहेस, तेव्हा तो हसू लागतो. आणि उतार्यात स्पष्ट लिहिले आहे की त्याच्या त्या हसण्याने जंगलातील सर्व प्राणी प्रचंड कल्लोळ करू लागतात. बापरे. हा कल्लोळ योगायोग नसतो, ती निसर्गाची बाजिंदाला दिलेली पावती असते. जर बाजिंद फक्त बढाया मारत असता तर संपूर्ण जंगलाने त्याला अशी एका सुरात साथ दिली नसती. कमाल आहे. प्राण्यांचा तो भीषण आवाज हा पुरावाच आहे की बाजींचे या इकोसिस्टमवर, या संपूर्ण जंगलावर निर्विवाद वर्चस्व आहे. होय, खंडोजीच्या मानवी अहंकाराला हा सर्वात मोठा धक्का आहे की ज्याला तो स्वतःचे फ्री विल किंवा मुक्त इच्छाशक्ती समजत होता, ती केवळ एका मोठ्या खेळाची छोटीशी चाल होती. हा विचार खरंच अंगावर काटा आणणारा आहे. स्वतःच्या निवडीची निरर्थकता जाणवणे आणि सभोवताली प्राण्यांचा तो भयानक कल्लोळ ऐकणे, हे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहिले तरी अस्वस्थ व्हायला होते. पण तुम्हाला माहिती आहे, या उतार्यातला खरा धक्कादायक भाग हा बाजींची शक्ती नाहीये. मग काय आहे? लेखकाची सादरीकरणाची पद्धत.
तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण इतका वेळ ज्या संवादावर चर्चा करत आहोत, बाजिंद आणि खंडोजीच्या ज्या बुद्धिबळाच्या खेळाचे विश्लेषण करत आहोत, तो संवाद वर्तमान काळात घडतच नाहीये. बरोबर. इथे साहित्यातील एका अत्यंत प्रभावी तंत्राचा वापर झाला आहे, ज्याला आपण कॅमेरा पॅन किंवा मेटा नॅरेटिव्ह म्हणू शकतो. अचानक कथेचा कॅमेरा मागे सरकतो आणि आपल्याला सभोवतालचे खरे वास्तव दिसते. आपण जंगलात नाही आहोत. सायंकाळचा वेळ आहे. संधिप्रकाश पसरलाय. आणि डोक्यावर धो धो पाऊस पडत आहे. अंगाला बोचरी थंडी वाजत आहे. हो, आणि या पावसात वाचवण्यासाठी एका विस्तीर्ण झाडाखाली 5 जण उभे आहेत. खंडोजी, नारायण, सखाराम, मल्हारी आणि सर्जा. आपण इतका वेळ खंडोजी आणि बाजिंदर समोरासमोर बोलत आहेत असे समजत होतो. पण प्रत्यक्षात खंडोजी भर पावसात एका झाडाखाली ही कथा त्याच्या 4 मित्रांना सांगत आहे. लेखकाली वातावरणाची निर्मिती किती भन्नाट केली आहे. हा शिफ्ट इतका अनएक्सपेक्टेड आहे की वाचक म्हणून आपण अक्षरशः भानावर येतो. या दृश्य निर्मितीचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कथेतील कथा सांगणे हे तंत्र नवीन नाही, पण इथे लेखकाने वातावरणाचा जो विरोधाभास निर्माण केला आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे एकीकडे खंडोजी सांगत असलेल्या कथेतील ते गूढ जंगल आणि दुसरीकडे वास्तवात कोसळणारा पाऊस. अगदी. पाऊस आणि अंधार हे नैसर्गिक घटक माणसाच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण करतात. विस्तीर्ण झाडाखाली आडोशाला उभे राहिल्यावर माणसाला स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. आणि अशा वातावरणात जेव्हा बाजिंदसारख्या अतिमानवी शक्तीची कथा ऐकवली जाते, तेव्हा श्रोत्यांच्या मनावर भीतीचा एक वेगळाच पगडा निर्माण होतो. हो, ते मित्र कथेमध्ये इतके गुंग झाले आहेत की त्यांना त्या बोचरा थंडीचाही विसर पडला आहे. आणि याच गुंगीत असताना एक घटना घडते. कथा सांगता सांगता खंडोजीला अचानक जाणवते की सूर्य अस्ताला जात आहे. आणि त्याची प्रतिक्रिया अत्यंत अनाकलनीय आहे. हो ना. तो ताडकन उठतो आणि ती अपूर्ण कथा तिथे सोडून भर पावसात भराभर पावले टाकत जाऊ लागतो. 4 मित्र त्याला हाक मारतात, पण विजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसात तो क्षणात दिसेनासा होतो. आता हे काय प्रकरण आहे? हाच तर खरा सस्पेन्स आहे. सूर्यास्त झाल्यावर असं काय होतं की त्याला ती कथा अर्ध्यावर टाकून पळून जावं लागलं? तो कोणाला घाबरला होता की त्याला बाजिंदने पुन्हा बोलावलं होतं? या प्रश्नाचं थेट उत्तर उतारा देत नाही, आणि तीच त्याची ताकद आहे. सूर्यास्त किंवा संधिप्रकाश हा साहित्यात कायम एका बदलाचा किंवा 2 जगांमधील सीमारेषेचा प्रतीक मानला गेला आहे. चित्रण पुन्हा सुरू होत असावे, पण या गुडतेत वाहून न जाता आपल्याला सखाराम या पात्राच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देणं गरजेचे आहे. हो, सखारामची प्रतिक्रिया खरोखरच लक्ष वेधून घेते. खंडोजी असा अचानक मुसळधार पावसात दिसेनासा झाल्यावर कोणीही सामान्य माणूस घाबरला असता. पण सखाराम घाबरत नाही. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि मल्हारी, सर्जा व नारायणकडे पाहून आपल्या रांगड्या भाषेत म्हणतो, गड्यांनो, ह्यो खंडोजी साधासुधा माणूस नक्कीच नाही. तो ज्या बाजींची कथा सांगतोय त्यात नक्कीच काहीतरी लपले. चला, आजच्या रातीला निवारा हुडकूया. उद्या येरवाळी तो येडा नक्की हजर असेल. सखाराम हा या कथेतील अत्यंत व्यावहारिक आणि जमिनीवरचा दुवा आहे. हो, मला त्याचा हा दृष्टिकोन प्रचंड आवडला. तो रहस्य नाकारत नाही. तो मान्य करतो की खंडोजी साधा माणूस नाही आणि त्याच्या कथेत तथ्य आहे, पण तो त्या गुडतेत स्वतःला गमावून बसत नाही. बरोबर. तो सद्यस्थितीचं भान ठेवतो. बाहेर पाऊस आहे, अंधार पडतोय, आधी रात्रीसाठी निवारा शोधणे आवश्यक आहे. सखारामच्या या वागण्यामुळे कथेतील तणाव एका वेगळ्या पातळीवर स्थिर होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो खंडोजीला येडा म्हणत असला तरी तो उद्या सकाळी नक्की परत येईल हा सखारामचा ठाम विश्वास आहे. आणि हा विश्वासच पुढील भागासाठी एक प्रचंड उत्सुकता निर्माण करतो. चांगल्या साहित्याची ताकद हीच असते की ते वाचकाला सर्व उत्तरे एकाच ताटात वाढून देत नाही. नक्कीच. ते एका अशा वळणावर आणून सोडते जिथून पुढे काय होईल याची ओढ स्वस्थ बसू देत नाही. हो ना. उद्या सकाळी जेव्हा तो येडा परत येईल तेव्हा बाजिंदरच्या कथेचा पुढचा अध्याय उलगडेल ही खात्री सखाराममुळे आपल्यालाही वाटते. अगदी बरोबर. तर या एका पानाच्या प्रवासात आपण किती विविध गोष्टी पाहिल्या. स्वराज्याप्रती निसर्गाची असलेली ती अथांग निष्ठा, बहिर्जी नायकांच्याही पलीकडे जाणारे घारी आणि गिधाडांचे जादुई गुप्तहेर जाळे, माणसाच्या इच्छाशक्तीचं नियंत्रण करणारा बाजिंदरचा तो बुद्धिबळाचा खेळ, आणि शेवटी त्या मुसळधार पावसातली थरारक संध्याकाळ. एका पानात लेखकाने खरंच एक संपूर्ण जग उभं केलं आहे. आता या चर्चेच्या शेवटी
ऐकणाऱ्यांसाठी एक वेगळा विचार मला मांडायचा आहे, जो मूळ स्रोतात थेट दिलेला नाही, पण त्यातून निर्माण होतो. कोणता विचार? आपण संपूर्ण वेळ याला बाजिंदची गूढ शक्ती, जादू किंवा मॅजिकल रिअलिझम म्हणत आहोत, पण जर आपण याला मानवी इतिहासाच्या चष्म्यातून पाहिले तर कदाचित हे दुसरं काही नसून निसर्गाची भाषा आणि प्राण्यांचे वर्तन समजून घेण्याचे एक अत्यंत प्रगत पण आता लोप पावलेले मानवी ज्ञान असू शकेल का? हा खूपच अस्वस्थ करणारा पण महत्वाचा विचार आहे. प्राचीन काळी आदिवासी आणि जंगलात राहणाऱ्या जमातींना निसर्गाच्या बदलांची, प्राण्यांच्या संवादाची जी सखोल जाण होती ती आजचा आधुनिक माणसाने गमावली आहे. हो, आपण निसर्गापासून इतके दुरावलो आहोत की जे एकेकाळी केवळ एक सखोल निरीक्षण आणि ज्ञान असावे ते आज आपल्याला चक्क जादू वाटते. आणि जर असे ज्ञान खरंच अस्तित्वात असेल तर आजच्या काळात त्याचा वापर कसा झाला असता, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. की मानवी आकलनाच्या पलीकडे कितीतरी अफाट गोष्टी अस्तित्वात आहेत. कदाचित आपण एखादी अत्यंत महत्वाची प्राचीन भाषा विसरून गेलो आहोत. बरोबर. खंडोजीच्या त्या जंगलातील प्राण्यांचा कल्लोळ कदाचित आजही कुठेतरी सुरू असेल. पक्षी आजही एकमेकांना संदेश देत असतील, फक्त आपल्याला तो ऐकू येत नाहीये. या विलक्षण विचारासोबतच आज आपण इथेच थांबूया. होय, नक्कीच. एका नव्या आणि अशाच रंजक विषयाच्या शोधात आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत निसर्गाच्या या गूढ भाषेचा आणि आपल्या स्वतःच्या फ्री विलचा नक्की विचार करा.